त्याच्यावर कुठेही काँक्रिटीकरण न करता ॲस्फॉल्ट मॅस्टिकच केलं जातं आणि काही काही ठिकाणी जसं ग्रामीण भागी असेल जिथे युटिलिटी रस्त्याखालती नाही आहे तिथे व्हाईट टॉपिंग केलं जातं. पण हे एक हावरटपणा आपण बघत होतो गेले 2 वर्ष यशवंतची सरकारमध्ये, ज्यांनी पैसे काढण्यासाठी आणि पैसे खाण्यासाठी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरचं दुकान चालू केलेलं आहे. काँक्रिटीकरणासंदर्भात अधिवेशन चालू असताना बैठक देखील झालेली होती, मात्र त्याचा पुढे काय त्याच्यात किती वेळ आले होते बैठकीत? मला वाटतं सगळ्यांनी. मग पालकमंत्री मुंबई उपनगराचे ते पण स्वतःच्या रस्त्यांबद्दल बोलत आहेत. म्हणजे स्वतःकडे अधिकार असताना कशावर बोलत होते, काय बोलत होते मला माहित नाही, पण मी त्यांच्यावर बोलत नाही. त्यांना मदतीची गरज आहे, सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे. पण तुम्ही एक बघा, बँड्रा वेस्ट असेल, मुंबई उपनगर पूर्णपणे बघा. मुंबई शहरातला कॉन्ट्रॅक्टर पळून गेला होता, पण उपनगर जसं खोदून ठेवलेलं आहे आणि खोदून झाल्यानंतर जिथे काम झालं आहे, काय दर्जाचं काम झालं आहे हे आपण स्वतः जाऊन पहा. कॉन्क्रीटच उडायला लागले. कॉन्क्रीटमध्ये आत्ताच तुम्ही फक्त भेगा पडतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आज मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगेन आपल्याच माध्यमातून, पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्या बैठका घ्यायला सुरू करा आणि त्याच्यात हे कॉन्क्रिटीकरण जिथे जिथे असं झालेलं आहे तिथे ड्रेन्स असतील, चेंबर असतील, तिथे जाऊन ते कॉन्क्रीट अडकलं असेल तर त्याच्यावर आत्ताच लक्ष द्या. हे गोष्टी आम्ही आधी करायचो, तुम्ही आत्तापासून सुरू करा. पावसाळा सुरू व्हायला नजीकच आहे आणि असं असतानाही नालेसफाईची जी कामं झालेली नाही आहेत, अजूनही अनेक ठिकाणी सुरू नाही आहेत. कामं झालेली नाहीत, तर यंदाही मुंबईची तुंबई होतं. बघा तुम्ही पहा एक गोष्ट, पोयसर नदीचाच फोटो आलेला आहे. काय हालत आहे आज. मिठी नदी मी पाहत होतो, अक्षरशः बेकार हालत आहे. अनेक ठिकाणी जे डिसिल्टिंग व्हायला पाहिजे, गाळ काढायला पाहिजे, तो काढला गेला नाही आहे. रस्त्याच्या बाजूला गटारातला गाळ असंच ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना कुठच्या पावसाळ्याची तयारी महानगरपालिका आणि यशवंतची गट आणि भाजप करत आहे? थोडं तरी निवडणुका सोडून आणि पक्ष फोडण्या सोडून कामावर जर लक्ष दिलं आणि ज्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलं त्याच्यावर लक्ष दिलं तर खूप मदत होईल मुंबईची. जी राज ठाकरे यांनी जी साथ घातली आहे त्याला प्रतिसाद देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. तुमचं काय मत आहे? साथ प्रतिसादला आम्ही वाद नाही, एवढंच सांगतो. तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे. त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही. एकनाथ शिंदे मात्र संतापले, ठाकरे बंधू एकत्र येतील या प्रश्नावर. एकनाथ शिंदे मात्र संतापले. मला वाटतं गावाचं त्यांचं काही जास्ती दिवस वाढवून घेतले त्यांनी वाटतं. तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून 2 दिवस अजून गावात काढतात ते. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई, तशीच पाणी टंचाई मुंबई शहरात देखील जाणवते आहे. अनेक ठिकाणी पाणी जे आहे कमी प्रमाणात. बघा हेच मला वाटतं आपण खूप एक महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहेत उदयजी. कारण गारगाई धरण त्याच्या विरुद्ध आम्ही डिसाईल करत होतो. गारगाई धरण आमच्याही वचननाम्यात होतं, पण धरण आणि विहीर मला वाटतं कुठे ना कुठेतरी तुम्ही त्याची एक आता तुलना करू शकाल. विहिरीत पाणी का नाही आहे? कारण पाऊस पडला नाही आणि हे सगळं पावसावर आपण अवलंबून राहतो. गारगाई धरण किंवा कुठचंही धरण बांधत असताना तुम्ही एक बघायला पाहिजे, मुंबईसारखं शहर आपलं आपण सांभाळतो. या मुंबई शहरामध्ये जवळपास 450 मिलियन लिटर्स प्रतिदिन एवढी आत्ता शॉर्टफॉल आहे. हे भरून काढण्यासाठी डिसेलचा प्लांट हा दिवसाला उपयोगी पडेल. धरण जर मांडलं तर तुमचं पावसावर अवलंबून आहे ती राहतेच. किती दिवस आपण पावसावर अवलंबून राहणार? ह्याच्यावर पावसावर अवलंबून न राहता मला वाटतं कुठे ना कुठेतरी डिसेलकडे गेलं तर थोडा फरक पडू शकतो. पण आज आपण पाहतोय पाणी टंचाई, विहिरी सुकायला लागलेल्या आहेत, धरणं सुकायला लागली आहेत. मुंबईचं देखील पाणी आपण पाहतोय, मध्ये पाण्याचा स्ट्राईक झाला टँकरवाल्यांचा आणि पाणी देखील दूषित येतं आहे, दाब कमी आहे, हे सगळं दिसायला लागलं. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मुंबईची पाणी टंचाई निर्माण झालेली होती. आदित्य ठाकरे यांच्या मी अनेक दिवस सांगत आलेलो आहे त्यांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे. त्याचं आता माझं मत ठाम व्हायला लागलेलं आहे. अजून खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी करण्याचा जो प्रकल्प होता त्यासाठी तुम्ही आग्रही होता, आमच्या सरकारच्या वेळी आम्ही सुरू केलेलं काम एशनशीनी बंद पाडलं निर्लज्जपणे. जर ते झालं असतं तर मुंबईचे हाल झाले नसते. 2025च्या शेवटापर्यंत पाणी सुरू झालं असतं तिथून. आज बैठक घेत आहे तुम्ही, तुमच्या आमदार खासदारांची मुंबईचे अनेक प्रश्न आहेत, तर काय आपल्याला आठवत असेल मागच्या बैठकीनंतर आम्ही अनेक जसं मोर्चे काढले, वॉर्ड ऑफिसर मोर्चे काढले आणि तिथे देखील पोलिसांची बहुसंख्य फौज आमच्यावर सोडली गेली सरकारकडून. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये गुन्हे वाढत चाललेले आहेत पण पोलिसांचे हात त्याच्यावर बांधलेले आहेत आणि राजकीय हेतूने पोलिसांचा वापर होतोय. माझं तर ठाम मत आहे की मुख्यमंत्री महोदयांनी 48 तास पोलिसांना द्यावे, पोलीस सगळं काही नीट करून दाखवतील, पण नुसतं राजकीय हेतूने पोलिसांना वापरू नये. पावसाळ्याला सुरुवात होते, 1-1.5 महिना अवधी आहे, मात्र अजूनही नालेसफाईचे ते झालं ना. नालेसफाई काय त्यांनी तिजोरी सफाई सुरू केली आहे यशवंतजींनी. जी 2 सालों से मैं यही कहता आया हूं कि सड़क की जो काम है, कंक्रीटीकरण के जो काम है, उनमें बहुत सारा भ्रष्टाचार हुआ है. आपको याद भी होगा 15 जनवरी 2023 में मैंने पत्रकार परिषद के माध्यम से ही प्रधानमंत्री महोदय को विनती की थी कि आप इन कामों का भूमि पूजन ना कीजिए क्योंकि आपके हाथों से भ्रष्टाचारों का काम का भूमि पूजन होना ये गलत होगा.
लेकिन यही बात है कि जो 2 साल से मैं कहता आया हूँ, आज सत्य परिस्थिति दिखने लगी है। पूरे मुंबई उपनगर में हर कहीं रास्ता आप देखिए तो रास्ता दिखता ही नहीं है, हर जगह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.